आणि जनतेने या ठिकाणी आपल्याला विश्वास देऊन निवडून दिलाय आणि आज पक्षनेते म्हणून पार्टीने आमचे ज्येष्ठ मित्र नरेंद्रजी काळेसाहेब यांची या ठिकाणी निवड केली। या निवडीमध्ये आम्ही सर्व त्यांचा अनुभव जे आहे पाहता त्यांनी पक्षाने या ठिकाणी नरेंद्र साहेबांना या ठिकाणी पक्षनेतेपद म्हणून दिलं। निश्चित मी खात्रीने सांगतो की त्यांचं जे आम्ही काम बघत होतो, विरोधी पक्षनेता असताना देखील त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम सभागृह चालवलं होतं। सर्व मुद्दे सोलापूर शहरातले ते या ठिकाणी मांडत होते आणि आता मला खात्री आहे की भारतीय जनता पार्टीची जी आता आपली सत्ता आहे त्या सत्तेमध्ये सोलापूरवासियांचे जे काही प्रश्न असतील, जे काय आपल्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने अतिशय चांगल्या पद्धतीने ते सभागृह चालवतील या ठिकाणी आम्हाला विश्वास आहे। आमचे अध्यक्ष रोहिणीताई तडवळकर साहेब, आमचे मित्र बनसोडे साहेब, तसेच आमचे उपमहापौरताई देवकरताई, या ठिकाणी आम्ही सर्वजण मिळून या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने कामकाज करायचं या ठिकाणी प्रयत्न करू, म्हणजे प्रयत्न करायचंच आहे आणि एक सोलापूरवासियांसमोर एक चांगलं उत्कृष्ट आपलं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं आपण एक नाव लौकिक करू या ठिकाणी, असं मी दोन शब्द बोलतो आणि आमचे मित्र नरेंद्र काळे साहेबांना या ठिकाणी अजून एकदा शुभेच्छा देऊन माझ्या शुभेच्छावर थांबवतो। नगरसेवक निवडून येऊन एक वेगळा विक्रम शहरामध्ये केलेला आहे आणि अर्थातच हा विक्रम करत असताना आपल्या सगळ्यांच्या वरती एक मोठी जबाबदारी पण दिलेली आहे। ही जबाबदारी शहराचा विकास हा मुद्दा समोर घेऊन आपल्याला लोकांनी मतं दिलेली। आपण घोषणा काय दिली होती? भारतीय जनता पार्टीला मत म्हणजे विकासाला मत, विकासाला मत म्हणजे भारतीय जनता पार्टीला मत। या घोषणेला लोकांनी मत दिलेलं आहे। उमेदवार कोण आहे? आपण म्हणणार कमळ उमेदवार आहे आणि त्यांना तुम्ही मतदान करा। लोकांना उमेदवार अनेक ठिकाणी पोहोचू पण शकले नाहीत, कारण वेळ अत्यंत कमी होता, प्रत्येक व्यक्तीपर्यंत मतदारांपर्यंत पोहोचणं अशक्य होतं। परंतु लोकांनी आपल्यावरती विश्वास ठेवला आणि आपल्याला न भूतो न भविष्यती असा विजय दिला। या विजयामुळं आपली जबाबदारी प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, कारण लोकांनी आपल्याकडनं विकासाची अपेक्षा केलेली आहे। त्यामुळं शहरामध्ये पाणी पुरवठा असेल, ड्रेनेजची समस्या असेल, रस्ता असेल, दिवाळबत्ती असेल, या सगळ्या सोयी मूलभूत सुविधा तर आपल्याला करायच्या आहेतच। त्याशिवाय तुमच्या प्रभागामध्ये वैशिष्ट्यपूर्ण कामं करण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे। विशेषतः महिला 46 आणि आमचे बंधू 41 अशी आपली मेजॉरिटी आहे। महिला घर जसं नीटनेटकेपणाने सांभाळतात, तसं सोलापूर महानगरपालिकेचा कारभार पण चांगल्या पद्धतीने होण्यासाठी महिलांचं योगदान महत्त्वाचं आहे। कारण आपण बघतो की सोलापूर शहराचा जो विकास आहे तो हद्दवाढ भागामध्ये कमी आणि शहरामध्ये मोठ्या प्रमाणात झाला आहे। परंतु बरेचसे नगरसेवक लोकांनी तुमच्याकडनं अपेक्षा व्यक्त करून हद्दवाढ भागामध्ये आपल्याला चांगलं यश दिलेलं आहे। त्यामुळे हद्दवाढ भागामधल्या नगरसेवकांना वेगवेगळ्या प्रमाणामध्ये निधी मिळवून त्यांना विकासाची कामं करायची आहेत। आज नरेंद्रदादांच्या वरती जबाबदारी मोठी आहे। तुम्हाला सगळ्यांना 86 जणांना सांभाळणं ही कसरत त्यांना करायची आहे। त्यासाठी आपल्याला त्यांना सगळ्यांना मदत करायची। त्यांना तुम्ही सगळेजण, माझी अशी विनंती आहे की पक्षनेते रोज सकाळी त्यांच्या कामात असतील, परंतु संध्याकाळचा वेळ हा नगरसेवकांच्यासाठी असतो। संध्याकाळ रोज सुट्टी वगळता रोज सगळ्यांनी महानगरपालिकेत यावं, आपापली जी प्रभागातल्या समस्या असतील त्या समस्यांची पक्षनेत्यांची चर्चा करावी। कारण आपण सगळे म्हणजे जवळजवळ 90% नगरसेवक हे नवीन आहेत, त्यामुळं कशा प्रकारे पत्र लिहायची याच्यापासून सगळं तुम्हाला सांगावं लागेल। कोणत्या विभागामध्ये कोणतं काम करायचं आहे, कोणत्या विभागाकडनं कशा पद्धतीने कामं होतात, ही माहिती पक्षनेते तुम्हाला सांगतील। सभागृह नेत्यांकडे आपण दररोज यावं, आपल्या समस्या सांगाव्यात, त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सभागृह नीटपणे चालायची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे आणि ती तुम्ही कराल। तुम्ही सगळेजण सुशिक्षित आहात, तुम्हाला कामकाजाची माहिती करून घेणं आणि त्याप्रमाणे काम करणं, या सगळ्या कामामध्येच आपला विजय निश्चित आहे। आणि पुढच्या वेळेला लोकांनी असं म्हटलं पाहिजे जनतेने की हेच नगरसेवक आणि याच नगरसेविका आम्हाला उमेदवार म्हणून पाहिजेत। एवढी जबाबदारी तुम्ही सगळ्यांनी व्यवस्थित म्हणून पार पाडली तर तुम्हाला निधी द्यायला महापौर, उपमहापौर, स्टँडिंग कमिटी चेअरमन हे आणि सभागृह नेते हे 4 कॅबिनेट आपल्याकडे आहेत। त्या कॅबिनेट तुम्हाला सांगतील की कोणकोणत्या माध्यमातून शहराच्या विकासाचा निधी तुम्हाला मिळतो। तुम्ही आधी आपल्या प्रभागामध्ये फेरफटका मारून कोणती कामं आहेत त्याची यादी करा। टप्प्याटप्प्याने प्रभागाचा विकास करण्याची कामं ही सभागृह नेते तुम्हाला मार्गदर्शन करतील।
आणि महापौर उपमहापौर आणि बाकीचे कॅबिनेट तुम्हाला सगळेजण मदत करतील. आज सभागृह नेत्यांना शुभेच्छा देत असताना नरेंद्रजींना विरोधी पक्ष नेत्याचा अनुभव आहे. विरोधी पक्ष नेत्याचं काम सगळं सभागृहात सगळ्यात जास्त सत्तेवर असण्यापेक्षा महत्वाचं असतं. सत्ताधारी लोकांवरती अंकुश ठेवणं आणि ते बरोबर काम करतायत की नाही हे बघणं आणि त्यांच्या वेगळ्या कामाला किंवा चांगल्या नसलेल्या कामाला ठोकणं आणि विरोध करणं हे विरोधी पक्षनेत्याचं काम असतं. परंतु आता सत्ताधारी पक्षामध्ये असताना आपल्या सगळ्या नगरसेवकांना कसा न्याय देता येईल, त्यांच्या प्रभागामध्ये विकास करून जनतेची कामं कसं करता येईल, ही मोठी जबाबदारी नरेंद्रजींवरती आहे. आणि ते एक सक्षम नेतृत्व असल्यामुळे ते सगळे व्यवस्थित पार पाडतील. त्यांना सहकार्य करायला आपण सगळेजण आहात. तुम्ही सगळेजण ती जबाबदारी व्यवस्थित पार पाडाल आणि सभागृह नेत्याला 100% आपण सहकार्य करून आपली 5 वर्षाची सगळ्यांची कारकीर्द, त्यांची 2.5 वर्षाची आहे, आपल्या सगळ्यांची 5 वर्षाची आहे. हे पदाधिकारी 2.5 वर्षासाठी आहेत सगळे, परंतु आपली कारकीर्द अधिकाधिक चांगली होण्यासाठी आपण त्यांना सहकार्य करावं, त्यांच्याकडनं मार्गदर्शन घ्यावं, अशा प्रकारची सगळ्यांना मी सूचना करेन. आपण ती पार पाडावी अशा प्रकारच्या शुभेच्छा नरेंद्रदादा देईन की ते. भारतीय जनता पार्टीच्या शहर अध्यक्षा रोहिणीताई तळवलकर, तसेच महापौर विनायकदादा कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरीताई, उपस्थित सर्व नगरसेवक बंधू आणि भगिनी, सभागृह नेता आता ज्या पद्धतीने सांगितलं की ताईंनी सांगितलं की अतिशय जबाबदारीचं काम आहे. विरोधी पक्षनेता म्हणून काम करत असताना सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवायचं काम होतं. हे काम सोपं होतं, पण आपल्याच नगरसेवकांवर अंकुश ठेवायचं काम हे थोडंसं सभागृह नेता म्हणून अवघड वाटतंय. आपल्या सगळ्यांची साथ या सगळ्या ह्याच्यात पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं सांगतो की पार्टीची मतं जी तयार होतात ही सभागृहातनं तयार होतात. तुमच्या पार्टीची भूमिका सभागृहात काय, तुम्ही कशा पद्धतीने सभागृहात वागता याच्यावर लोकांची मतं ठरत असतात. आपल्याला वाटतं की आपण सभागृहात बसल्यानंतर किंवा आपण सभागृहात वागल्यानंतर लोक त्याला ऑब्झर्व करत नाही, पण आपण सभागृहात कसं वागतो त्याच्यावर लोक आपले मतं ठरवतात, पार्टीबद्दलचं मत ठरवतात. आज पार्टीबद्दलचं मत एवढं चांगलं आहे की आपल्याला 87 नगरसेवकांना या जनतेने निवडून दिलं आहे. हे जर आपल्याला मेंटेन करायचं असेल तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी असेल की आपलं सभागृहातलं वर्तन कसं आहे. आता मी पहिल्या दिवशी सभागृहात ज्या पद्धतीने पाहिलं की फार काय बरं वातावरण नव्हतं आपल्यातलं. कुणीही उठत होतं, कधीही बोलत होतं. थोडीशी शिस्त आपण पाळणं गरजेचं आहे. कारण सभागृहात जे पण होईल, कारण 87 नगरसेवक आपले, सभागृहात जे पण चुकल ते आपल्या नावावर येणार. म्हणून आपण आपल्याकडनं कुठलीही चूक न होऊ देणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. बोलत असताना सभागृहात परवानगी घेऊन प्रत्येकाने बोललं पाहिजे. सभागृहातलं वर्तन आपलं व्यवस्थित पाहिजे. सगळ्यांनी काम केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आहे. कारण ज्या पद्धतीने आज तुम्ही निवडून आल्यापासून प्रभागात फिरत असतात, लोकांच्या किती अपेक्षा आहेत तुम्ही बघा. प्रत्येकजण तुम्हाला काम सांगताय. तुम्हाला आज वाटत असेल की आपण या एवढ्या अपेक्षा पूर्ण करू का नाही. आपल्याला माननीय पालकमंत्री महोदय भक्कमपणे उभा आहेत. कुठल्याही निधीची आपल्याला कमतरता पडणार नाही. आपले तिन्ही आमदार चांगल्या पद्धतीने या शहरात काम करतात. पण आपली जबाबदारी की जिथं मतं तयार होतात, ही मतं ही सभागृहात या महापालिकेत तयार होतात. तुमचं वर्तन चुकलं तर हे सगळी जी मतं आज आपल्याबरोबर आहेत ती उद्या तेवढ्याच प्रमाणात राहतील का नाही याच्यावर शंका. म्हणून आपण वागत असताना ज्यावेळेस आपण सभागृहातलं आपलं वर्तन करतो त्यावेळेस आपण एक आपल्या मनाशी ठरवायचं की आपल्या एखाद्या चुकीमुळं आपल्या पार्टीचं नुकसान होऊ नये. कारण इथं बसलेल्या प्रत्येकाला हे या गोष्टीवर एक मत आपलं असेल की आपण जे निवडून आलोय किंवा आपण जे आज बसलोय हे फक्त पार्टीमुळं बसलो. म्हणून पार्टीची प्रतिमा उंचावणं आणि ती टिकवून ठेवणं आपलं सगळ्यांचं काम आहे नगरसेवक म्हणून. ताईंनी आत्ता 11 तारखेचा कार्यक्रम सांगितला. आत्ता आपल्या सगळ्यांना वाटत असेल नगरसेवक झालो आता पार्टीची काय आवश्यकता किंवा काय, पण प्रत्येक अशा छोट्या छोट्या गोष्टीतनं मतं तयार होत असतात. पार्टीने दिलेले कार्यक्रम तुम्ही प्रामाणिकपणे जर राबवले, मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो की बापू 77,000 मतांनी निवडून आले दक्षिणमधून.
कुणाला वाटत नव्हतं की एवढं मोठं लीड येईल. पण मी अध्यक्ष असताना जे पार्टीचे कार्यक्रम होते ते सगळ्यात जास्त प्रभावीपणे कोण राबवत होतं तर सुभाष बापू राबवत होते. प्रत्येक कार्यक्रम ते पार्टीचा जसा येईल तसा राबवत होते. सगळ्यात जास्त लाडक्या बहिणींचे मेळावे दक्षिणमध्ये झाले आणि या सगळ्या गोष्टींचं मतात परिवर्तन होत असतं. म्हणून पार्टीने जे कार्यक्रम देतील याच्याकडे आपल्या कुठल्याही नगरसेवकांनी दुर्लक्ष करू नये ही एक आपल्या सगळ्यांना विनंती करतो. कारण पार्टीमुळं आपण आहे हे शेवटपर्यंत 5 वर्ष डोक्यात ठेवलं तर आपण म्हणजे आपल्याला तिकिटाला पण अडचण येत नाही आणि आपल्याला निवडून यायला पण अडचण येत नाही. म्हणून माझी आपल्या सगळ्यांना एक विनंती आहे की सभागृहात वागत असताना फक्त नरेंद्र काळे सभागृह नेता आहे म्हणून आपण कसं वागायचं असं न ठरवता आपलं पुढचं भवितव्य आपल्या पार्टीला जी मतं पडली ती टिकवण्यासाठी आपण चांगल्या पद्धतीने एक चांगला परफॉर्मन्स आपण द्यावा. आपली जी काही कामं अडतील ताई म्हणल्यासारखं की रोज संध्याकाळी 4च्या पुढं मी तो उपस्थित असेल. काही अडचणी आल्या तरी आपण त्या पद्धतीने त्या सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. 4 टर्मचा अनुभव असलेले अनुभवी असे आपल्याला महापौर लाभलेले स्टँडिंग कमिटीचं चेअरमन म्हणून त्यांनी काम केलं आहे. त्यावेळेस मी त्यांच्याबरोबर स्टँडिंग कमिटीत काम केलं आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने काम करण्याची एक विजन असलेला महापौर आपल्याला मिळालेला आहे. पण आपल्या सगळ्यांची जबाबदारी की ह्या सगळ्याला आपण एकत्रितपणे नेलं तर एक चांगल्या दिशेने आपण जाऊ शकतो. आणि आपल्याला एक सांगतो की आत्ता आपल्या निवडणुका झाल्यात. आत्ता आपण सगळेजण निवडून आलोय. आपल्या डोक्यात विकासाशिवाय कुठलंही विजन नसावं. विकास सोडून आपण कुठल्याही गोष्टीकडे लक्ष देऊ नये. पार्टी काय निर्णय करते, पार्टीत काय निर्णय होतात हे पार्टी विचार करेल. त्याच्यासाठी अध्यक्ष आहेत. अध्यक्ष आणि पार्टी जो निर्णय करेल तो आपण अंमलात आणायचं आपलं काम आहे. कारण या पार्टीमुळे आपण एवढ्या मोठ्या मताने निवडून आलेलो आहे. आपल्या विना त्रास आपण निवडून आलेलो आहे. पुन्हा एकदा सांगतो आपण सगळ्यांनी या गोष्टीचा भान ठेवून सभागृहात वागत असताना परवानगीशिवाय उठवू नये. सभागृहात आपण ज्यावेळेस सभा घेणार आहे त्याच्या आधी आपण पार्टीची बैठक असेल त्या पार्टीच्या बैठकीत आपली काय मतं असतील ती तिथं मांडावीत आणि पार्टीचं मतच त्या सभागृहात मांडलं जावं. नाहीतर पार्टीच्या बैठकीत वेगळं मत ठरलेलं असेल आणि तिथं वेगळं मत मांडणं असं कृपया आपल्याकडनं होऊ देऊ नका. प्रत्येक गोष्टीला आपण सिरियसली घ्या. कारण हे सोपं नाही. तुम्ही सगळेजण विचार करा 4 वर्ष आपला कुठलाही संपर्क नगरसेवक म्हणून नव्हता तरी लोकांनी एवढ्या मताने आपल्याला निवडून दिलंय. तर हे टिकवायचं असेल तर आपण सभागृहात वागणं हे अतिशय आपलं व्यवस्थित पाहिजे. पार्टीला धरून पाहिजे. म्हणून मी आपल्या सगळ्यांना एक विनंती करेन की आपण सगळ्यांनी सहकार्य केलं तर हे सगळं पुढं जाणार. आपल्यातल्या कुणीही ठरवलं की असं नाही वागायचं तर त्यांचंही नुकसान होणार आहे आणि ज्या पार्टीमुळं आपण इथं बसलोय त्यालाही कुठंतरी धक्का पोचवला. तर आपल्या सगळ्यांकडनं एक विनंती आहे की आपण चांगल्या पद्धतीने काम करावं. आणि मला अपेक्षा आहे की आत्ता जी टीम आहे अतिशय ॲक्टिव्ह टीम आहे. चांगल्या पद्धतीची टीम आहे. सगळ्यांकडे काम करायची इच्छा आहे. पण त्या इच्छेला एका दिशेने घेऊन जाणं आपल्याला गरजेचं आहे. कारण उत्साहाच्या भरात आपण चुकीच्या पद्धतीने आपल्याकडनं कुठलंही काम होऊ नये. आणि अजून एक सगळ्यांना एक सूचना सांगतो की जे महापालिकेचे अधिकारी आहेत त्यांचा कुठलाही अवमान आपल्याकडनं होऊ नये. असं तुम्हाला कोण जर सांगत असेल की शिव्या दिल्यावर कामं होत्यात वगैरे असं